सकाळच्या मननाकरिता आम्ही मत्तयाचं शुभवर्तमान याचा अध्याय 17 काढणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सुंदरसे रूपांतर हे जे प्रभूने त्याच्या शिष्यांना दिलेलं आहे, त्यामधून त्याचे जे प्रगटीकरण आहे, त्याचं जे रूपांतर आहे, त्याचं गौरवी रूप जे ह्या शिष्यांनी पाहिलेलं आहे, त्यामधून काही धडे शिकण्याचा आजच्या ह्या सकाळी आपण प्रयत्न करूया. जसं गीतामध्ये गायलं, तुम जगत की ज्योती हो. प्रभू येशू ख्रिस्तासारखा प्रकाश या जगामध्ये कुठंच नाही प्रियांनो. आणि जिथं तो प्रकाश चमकतो तिथं अंधकार नाहीसा होऊन जातो. प्रभूने तुम्हाला मला देखील प्रकाश असं केलेलं आहे प्रियांनो. आणि प्रकाशाची कार्य या जगामध्ये प्रस्तुत करायची आहे, प्रगट करायची आहे. परंतु हा विषय जर आम्ही समजला नाही तर आम्हाला तो प्रकाश किंवा आमचा ख्रिस्त हा किती अद्भुत आहे ते समजणार नाही प्रियांनो. म्हणून मत्तयाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आम्हाला परिचित असणारा हा भाग आहे. आणि त्यातून वचन 1 पासून तर वचन 8 पर्यंत मी वाचतो. आपल्या बायबलमध्ये आपण लक्ष देऊया. पहिल्या वचनापासून, मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्या बरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभुजी, आपण येथे असावे हे आपणाला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्याच्यावर छाया केली. आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो येशू शिवाय कोणी त्यांना दिसला नाही. वाचलेला शास्त्र भाग आजच्या या सकाळी प्रभू आम्हा प्रत्येकाकरिता आशीर्वादाचा करो. यामधून काही मुद्दे पाहत असताना प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे किती अद्भुत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे रूपांतर या पृथ्वीवर आमच्या समोर ठेवण्यात आलेले आहे प्रियांनो. आणि म्हणून काही गोष्टी पाहत असताना पहिला मुद्दा आम्ही पाहूया की प्रभूचं रूपांतर किंवा त्याचं हे प्रगटीकरण प्रभूने कोणाला दाखवलेलं आहे, कोणाच्या समोर किंवा कोणाच्या देखत तो पालटलेला आहे. त्यावेळेस आम्ही वचन 1 वाचतो, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणा बरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. पहिला मुद्दा, कोण आहेत ज्याला किंवा कोण हे आहेत ज्यांनी प्रभूचं हे प्रगटीकरण पाहिलेलं आहे किंवा प्रभूने आपल्या स्वतःला कोणाला प्रगट केलेले आहे. पहिला मुद्दा, हे शिष्य आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव, त्याचं तेज, त्याचं प्रगटीकरण तो त्याच्या शिष्यांना देतो प्रियांनो. कोण आहेत हे शिष्य? या 12 पैकी पण 3 असे नेमलेले आहेत, पेत्र, योहान आणि याकोब. असं म्हणताना तिथं तर असं पण सांगितलेलं आहे, पेत्र, योहान आणि त्याचा भाऊ याकोब यांचे संबंध आपसांमध्ये किती सुंदर आहेत, अशा प्रकारे आमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे. आणि म्हणून या तिघांचा संबंध आमच्या समोर प्रभू या प्रगटीकरणामध्ये ठेवत आहे प्रियांनो. परंतु प्रभूला हे संबंध दाखवायचे नाहीयेत. प्रभूला एक महत्वाचा मुद्दा तुमच्या आणि माझ्या समोर प्रगट करायचा आहे. त्यावेळेस आमचे एकमेकांसोबतचे संबंध मजबूत असतात. मग ते कौटुंबिक असो, त्या ठिकाणी सांगितलेलं होतं त्याचा भाऊ होता, किंवा आमच्या मंडळीतले आम्ही जे प्रभूचे शिष्य आहोत, आमचे संबंध ज्यावेळेस मजबूत असतात प्रियांनो, आमच्या संबंधांमध्ये ऐक्यता असते, प्रभू त्याचं प्रगटीकरण अशा शिष्यांना देतो प्रियांनो. दुसरी गोष्ट किंवा पहिलाच त्यामधला जो मुद्दा आहे, जे शिष्य ज्यांना प्रभूने प्रगटीकरण दिले, या तिघांचं नाव विशेष करून तिथे सांगितलेलं आहे. तो पेत्र आहे, तो याकोब आहे आणि तो योहान आहे. हे तिघ ज्यावेळेस आम्ही गलती करास पत्राचा 2रा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनांमधून पाहतो प्रियांनो, त्या ठिकाणी स्पष्ट प्रकारे लिहिलेलं आहे, गलती करास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये या तिघांचं वर्णन पाऊल ह्या ठिकाणी करत आहे.
तो म्हणतो, आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, बघा, या तिघांना आधारस्तंभ म्हणून आम्ही पाहतो. जी मंडळी येणाऱ्या युगामध्ये किंवा काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी उभी राहणार होती, प्रभू येशू ख्रिस्ताची जिवंत मंडळी, तिचे हे आधारस्तंभ आहेत. मंडळीचे असणारे नेतृत्व करणारे पुढारी आहेत, किंबहुना एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावरती मंडळीची जबाबदारी आहे. मंडळीचा पुष्कळसा भार किंवा आधार या तिघांवर टाकलेला आम्हाला पाहावयास मिळतो. याचा अर्थ काय प्रियांनो? आम्ही पहिला मुद्दा पाहत आहे, प्रभूने कोणाला हे प्रगटीकरण केलेलं आहे. त्याचा प्रकाश, त्याचं रूप, त्याचे वस्त्र जे पालटलेले आहेत, त्याच्या शिष्यांच्या समोर पालटलेले आहेत. हे 3 शिष्य आहेत. प्रभू आम्हाला शिकवतो प्रियांनो, हे 3 जण जे आहेत, येणाऱ्या दिवसांमध्ये एक मोठी जबाबदारी हाताळणार होते. याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस प्रभू आम्हाला मोठे प्रगटीकरण करीतो, त्यावेळेस मोठी जबाबदारी देतो प्रियांनो. आज आम्ही रोज सकाळी प्रभूच्या कृपेने एक अमूल्य सेवेच्या द्वारे किती प्रगटीकरण देव आम्हाला करत आहे प्रियांनो. बघा, किती पुस्तकं, बायबलवर आधारित किती कॉमेंट्रीज आहेत. प्रभू किती बोलत आहे या युगाच्या शेवटी प्रियांनो, भरपूर बोलत आहे तो. किती प्रगटीकरण देत आहे. याचा अर्थ असा आहे प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे जितकं मोठं प्रगटीकरण, तितकी मोठी जबाबदारी प्रभू तुमच्या आणि माझ्यावर देत आहे. जर आजच्या सकाळी आम्ही प्रभूचं वचन ऐकत आहोत आणि त्या वचनातून प्रभू त्याचं सत्य तुम्हाला मला प्रगट करत आहे, तर विचार करा, आजचा हा दिवस प्रभू तुम्हाला आणि मला एक मोठी जबाबदारी सोपवणार आहे प्रियांनो. म्हणून ह्याला मी हलकं फुलकं घेऊ नये. आमच्या समोर केलेली ही सुविधा एक अमूल्य सेवेच्या द्वारे, ही सहज नाही प्रियांनो, ही हलकी फुलकी नाही. प्रभूचं वचन रोज सकाळी त्याचं प्रगटीकरण देण्याकरिता तो आतुर आहे. परंतु तुमच्या आणि माझ्यावर एक मोठी बांधिलकी आहे, मोठी जबाबदारी आहे. म्हणून आम्ही पहिला मुद्दा पाहिला, कोणाला प्रगट केले? त्याच्या शिष्यांना प्रगट केलेले आहेत. 2 शिष्य आहेत, 3 शिष्य आहेत, पेत्र, याकोब आणि योहान. आधारस्तंभ आहेत मंडळीचे. याचा अर्थ, आज या मंडळीमध्ये तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो, ज्याच्यावरती प्रभूने आपला भार टाकलेला आहे. सेवेचा असेल, सुवार्तेचा असेल, वडिलकीचा असेल, सुवार्तिकाचा असेल, किंवा कोणतीही सेवा आणि त्याची जबाबदारी प्रियांनो, प्रभू नक्कीच ती देईल. परंतु त्याच्या अगोदर एक मोठं प्रगटीकरण प्रभू ह्या ठिकाणी करीतो. जुन्या करारापासून हे शिक्षण आम्ही पाहतो प्रियांनो. मग तो शलोमोन असू द्या, मग तो मोशे असू द्या, अनेक जुन्या करारातील जे प्रिय प्रभूचे सेवक होते, त्यांना प्रभूने अति उच्च प्रगटीकरण केलेले आहेत, दिलेले आहेत. मोशेला उंच अशा डोंगरावर घेऊन जाऊन देवाने कशा प्रकारे अद्भुत गोष्टी त्याला प्रगट केल्या. 40 दिवस तो देवाच्या सोबती होता, संगती होता. कारण 40 वर्ष मोठी जबाबदारी, 40 वर्ष मोठा प्रवास आहे. अनेक खडतर प्रवास आहे, चढ आहे, उतार आहे, भयानक गोष्टींना सामोरं जायचं आहे मोशेला. परंतु 40 दिवसाचं प्रगटीकरण प्रभूने त्याला सहाय्य केलं, 40 वर्ष इस्रायलासोबत हा प्रवास करण्याकरिता. तुमच्या माझ्या बाबतीत पण तितकंच खरं आहे प्रियांनो. नेहमी लक्षात ठेवा, मोठं प्रगटीकरण, मोठी जबाबदारी. आम्ही दुसरी गोष्ट पाहत आहोत, कुठं केलेलं आहे प्रगटीकरण. बघा 17वा अध्याय आणि बघा त्याचं पहिलं वचन. मग 6 दिवसांनी पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. दुसरी गोष्ट, स्थान पाहिलं, शिष्य किंवा समूह पाहिला. कोणाला प्रगटीकरण केलं? ते शिष्य आम्ही पाहिले. दुसरी गोष्ट, कुठं प्रगटीकरण केलं? ते स्थान आम्ही पाहत आहोत प्रियानो. आणि तिथं असं सांगितलेलं आहे, अतिशय उंच डोंगरावर प्रभू त्यांना घेऊन गेला. चढणं कठीण आहे, तेच आहे प्रियानो. देवाचं प्रगटीकरण आहे ना, हे सोपं सोपं भेटत नाही. तो प्रवास वर आहे. प्रभू येशू ख्रिस्तासोबत ह्या 3 शिष्यांना वरती चढणं आवश्यक आहे. परंतु तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे. ज्यावेळेस प्रभू या ठिकाणी म्हणाला उंच डोंगरावर तो घेऊन गेला, याचा अर्थ प्रभूचं प्रगटीकरण हे नेहमी दर्जेदार आहे ना, त्याचा दर्जा उत्कृष्ट आहे आणि त्याला दैवी अर्थ आहे प्रियांनो. म्हणून जग आणि जगातला अर्थ किंवा जगातल्या गोष्टी ह्या गोष्टी समजू शकत नाही. आणि म्हणून जगामध्ये नाही तर त्या उंच असणाऱ्या डोंगरावर आम्हाला प्रभू पाहायला मिळतो. त्यांना घेऊन गेलेला आहे. अद्वितीय, दर्जेदार, उंच असं असणारं
प्रभूचं गौरव आणि प्रगटीकरण आहे या ठिकाणी प्रियांनो. बघा बरं, आम्ही मत्तईचं शुभवर्तमान ह्याचा अध्याय 4 काढूया आणि 4थ्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते प्रियांनो. माहितीये का कोणती गोष्ट? बघा तिथं अजून एक आहे जो प्रभूला उंच असा घेऊन जात आहे. बघा 4था अध्याय 8वं वचन मत्तईचं शुभवर्तमान. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले, त्याला जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. कुठं घेऊन गेला सैतान? सैतान प्रभूला एका उंच, अतिशय उंच डोंगरावर घेऊन गेला. काय प्रगट केलं? प्रभूला काय प्रगट केलं? प्रभूला जगातलं साम्राज्य क्षणात त्यांनी सगळं दाखवलं. संपूर्ण वैभव दाखवलं असं लिहिलेलं आहे. आणि अट दिली त्याच्यासमोर. तू माझ्या समोर नतमस्तक हो, मला वंदन कर, म्हणजे हे सगळं गौरव, हे सगळं वैभव मी तुला देईन प्रियांनो. परंतु प्रभू शिष्यांना कुठं घेऊन जातो? प्रभू शिष्यांना उंच डोंगरावर घेऊन जातो. तो जगाचं प्रगटीकरण करीत नाही प्रियांनो, तो त्याच्या स्वतःचं प्रगटीकरण करतो. सैतान आज जगातली प्रसिद्धी, जगाचा पैसा, प्रमोशन यामध्ये आज अनेक विश्वासणारे गुंतलेले आहेत. आम्हाला असं वाटतं प्रियांनो, की जगामध्ये ज्यावेळेस मला स्थान, प्रतिष्ठा, बंगला, कार भेटल तरच मी आत्मिकरित्या सबळ आहे, असा प्रमाण किंवा मापदंड जगाच्या लोकांप्रमाणे विश्वासणारे देखील देऊ लागलेले आहेत. परंतु असं नाही. सैतानाचे असणारे हे साधन आहेत. सैतानाचे हे सगळे तर्कवितर्क आहेत प्रियानो. तो आज पण अनेक विश्वासणाऱ्यांना उंच ठिकाणी घेऊन जातो. मला नमन कर, मी तुला प्रमोशन देईल, तुला पैसा देईल, तुला प्रतिष्ठा देईल. अनेकांनी सोडून, मंडळी सोडून, भारत सोडून अनेक जण बाहेर गेलेले आहेत प्रियानो. का बरं? पैसा आहे, प्रतिष्ठा आहे. भारतामध्ये तरुण येणारी पिढी आज दिसत नाही प्रियानो. प्रभूची सेवा भारतामध्ये आज किती मोकळीक आहे सेवा करण्याकरिता. बाहेरची परिस्थिती आज आम्ही पाहतो किती भयानक बिघडलेलं आहे सगळं काही. प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू प्रियानो हे समजण्याकरिता. या सैतानाच्या माग किंवा त्याच्या ह्या धूर्त कल्पना आणि त्याचे हे जळते बाण आहे प्रियानो, त्याला विरोध करणं आवश्यक आहे. तो आज पण आम्हाला अशा उंच ठिकाणी घेऊन जाऊन आम्हाला हेच सांगतो. आज अनेक विश्वासणारे घरांच्या मागे पडलेले आहेत. करोड करोड रुपयांचे घर घेत आहेत, लोन आहेत वरती. तरुण पिढी आज हताश झालेली, भयानक हताशी आलेली प्रियानो. इतके महागडे घर आहेत आणि इतकं महाग लोन घेऊन ठेवलेलं आहेत. प्रभूला देण्यासाठी, प्रभूच्या मंडळीला देण्यासाठी, प्रभूच्या सेवेसाठी आज काही उरलेलं नाही त्यांच्याकडे प्रियानो. कारण सैतान त्यांना म्हणतो, मी तुला हे देईन. पण प्रभू एका अतिशय उंच डोंगरावर घेऊन जाऊन तो पैसा, प्रतिष्ठा, परदेश हे देत नाही प्रियानो. तो प्रभूचं स्वतःचं प्रगटीकरण देतो. आज हे तुमच्या आणि माझ्यासाठी किती महत्वाचं आणि मोलाचं आहे प्रियानो. आज आम्ही जिथं कुठं असू प्रियानो, आधी विचार करूया, प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो. कुठं गौरव दिलेला आहे प्रियानो? पहिला आम्ही बघितलं कोणाला हे गौरव दिलं, त्याच्या शिष्यांना दिलेलं आहे. कुठं दिलेलं आहे? उंच स्थानी दिलेलं आहे प्रियानो. आणि प्रभू देखील तुम्हाला मला, ज्यावेळेस आम्ही त्या प्रभूच्या प्रगटीकरणामधून गोष्टी पाहतो प्रियानो, प्रभू मला जगातली वासना, संसाराविषयीची हुशारकी हे दाखवणार नाही प्रियानो. तो मला त्याचं प्रगटीकरण देईल. आम्ही तिसरा मुद्दा या ठिकाणी बघूया. आमचा वेळ होत आहे. तिसरी गोष्ट पाहत आहोत. कधी दिलेला आहे? कधी हे प्रगटीकरण केलेलं आहे? 17वा अध्याय 1 वचन. मग 6 दिवसानंतर, तिथं दिवस पण दिलेले आहेत. 6 दिवस उलटून गेलेले आहेत, संपलेले आहेत. 7व्या दिवशी पदार्पण झालेलं आहे. कोणत्या दिवशी प्रगटीकरण आहे? 7वा दिवस आहे. परिपूर्णतेचा दिवस आहे प्रियांनो. आणि हेच तर ते 7वं कालखंड आहे. सेव्हन्थ डिस्पेन्सेशन, प्रभूच्या गौरवाचं प्रियांनो. 1000 वर्षाचं प्रभूचं राज्य. अशाच प्रकारे तो गौरवी ख्रिस्त असणार आहे. त्याच्यामध्ये सर्व काही परिपूर्ण होणार आहे. आम्ही त्याबद्दल प्रभूचे आभार आणि उपकार मानूया प्रियांनो. 7वा दिवस आलेला आहे. एक तुम्हाला मला गौरवी आशा आहे प्रियांनो. आम्ही तेच 21व्या अध्यायाच्या प्रगटीकरणाच्या 4 आणि 5 वचनामध्ये प्रभू तुम्हाला किती सुंदर प्रकारे सांगतो प्रियांनो. 1000 वर्षाचं राज्य आणि त्यानंतर असणारे किती सुंदर, त्या 21व्या अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी
नवीन करीतो. 7वा दिवस है ना. ख्रिस्त येशूमध्ये असणारी सर्व परिपूर्णता प्रियानो, सर्व पूर्ण होणार आहे. हा तो 7वा दिवस आहे. म्हणून आम्ही तिसरी गोष्ट पाहिली, आम्ही समय पाहिलेला आहे प्रियानो. पहिली गोष्ट पाहिली, आम्ही समूह पाहिला. कोणाला दाखवलं? फक्त त्याच्या शिष्यांना. मोठं प्रगटीकरण, मोठी जबाबदारी. आम्ही दुसरी गोष्ट पाहिली, कुठं दाखवलेलं आहे? ते स्थान पाहिलं. उंच अशा डोंगरावर, दर्जेदार आहे प्रियानो. जग दाखवत नाही तुम्हाला. संसार, संसाराविषयीची हुशारकी, पैसा, परदेश नाही प्रियानो. तो प्रभू दाखवतो. तिसरी गोष्ट कधी केलेला आहे? तो समय आम्ही पाहिलेला आहे प्रियानो. 7वा दिवस आहे प्रियानो. एक गौरवी आशा आहे प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही कशा प्रकारे पूर्ण होणार आहे प्रियानो. चौथी गोष्ट आम्ही पाहतो, त्या ठिकाणी काय प्रगट केलेलं आहे? प्रभूच्या ह्या रूपांतरामध्ये, प्रगटीकरणामध्ये काय बरं समावेश आहे? ज्यावेळेस आम्ही हे पाहतो, तिथं आम्हाला पाहायला मिळतं दुसऱ्या वचनापासून, तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. तो पालटला. ह्या प्रगटीकरणामध्ये काय बरं समावेश आहे? काय बरं विषय आहे? स्वतःचा विषय आहे. प्रभूने स्वतःला प्रगट केलेला आहे. पहिले तो प्रगट झाला. त्याचे वस्त्र, त्याचे मुख, त्याचं गौरव किती अद्वितीय आहे प्रियांनो. कशाचीही तुलना करू शकत नाही. अद्वितीय असणारा ख्रिस्त आहे प्रियांनो. सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याचे वस्त्रे प्रकाशासारखे शुभ्र झाले. त्याचे वस्त्र त्याचं चारित्र्य दाखवतं. त्याचे वस्त्र त्याचं पवित्र आणि निर्दोष चरित्र ज्याने ज्याने आमच्यासाठी ह्या जगामध्ये एक पवित्र उदाहरण ठेवलेलं आहे प्रियांनो. ते पवित्र आहे. म्हणून प्रभूने चौथा मुद्दा आम्हाला शिकवत आहे. काय समावेश आहे त्याच्या प्रगटीकरणामध्ये? तो स्वतः प्रगट होतो. त्याचे चेहरे, त्याचे वस्त्र त्याला आवडतं. स्वतःला मंडळीला प्रगट करायला त्याला आवडतं. प्रगटीकरणामध्ये बघा ना, पहिले 3 अध्यायामध्ये पहिले तो मंडळीला प्रगट होतो प्रियांनो. 2 आणि 3 तो मंडळी आहे ना, आत्मा मंडळी आज काय म्हणतोय, ज्याला कान आहे तो ऐकू. त्यांनी स्वतःला प्रगट केलं. बघा मी आदी आणि अंत आहे. मी अल्फा आणि ओमेगा आहे. बघा जो आपल्या हातात 7 तारे धारण करतो. किती अद्भुत प्रकारे त्याच्या प्रकारे सांगितले. पहा जो 7 समयांमधून फिरतो, सक्रिय आहे, सजीव आहे ख्रिस्त प्रियांनो. तो पहिले स्वतःचं प्रगटीकरण करतो. मग प्रगटीकरण 4 अध्यायापासून पुढच्या अध्यायापर्यंत आम्हाला पाहायला मिळतं. मग तो जगाच्या समोर प्रगट होतो. पहिले तो मंडळीच्या समोर प्रगट होतो प्रियांनो. किती अद्भुत आहे. तो स्वतः प्रगट झालेला आहे. काय त्याच्यामध्ये समावेश आहे? पुढे पाहायला मिळतो मोशे दिसला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशामध्येच नियमशास्त्र दिसतं प्रियांनो. नाहीतर समजणार नाही. अर्पण, 7 सण, अरे रे काही समजणार नाही. बकरं, बोकडं काही समजणार नाही तुम्हाला मला प्रियानो. 7 सण काहीच समजणार नाही प्रियानो. तुतारीचा नाद काहीच समजणार नाही. वेदीच्या आत काय काहीच समजणार नाही. परंतु ख्रिस्त मोशे प्रगट झाला ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये प्रियानो. नियमशास्त्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रगट होते. नियमशास्त्राचा प्रत्येक अर्थ ख्रिस्ताने पूर्ण केलेला आहे. नियमशास्त्र जर ख्रिस्त आला नसता तर मला नियमशास्त्र कधी समजलं नसतं प्रियानो. काय मोठा तो प्रकाश आहे. तेच आम्ही यशायाचा 9वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये वाचतो प्रियानो. अंधारात चालणाऱ्याला लोकांना मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडलेला आहे प्रियांनो. तो मोठा प्रकाश आहे. का बरं मोठा प्रकाश? मोशे म्हणजे नियमशास्त्र त्याच्यामध्ये प्रगट झाले. नाही तर तुम्हाला मला अर्पण समजले नसते. तुम्हाला मला नियमशास्त्र समजलं नसतं. तुम्हाला मला पाप समजलं नसतं आणि पापाचा परिणाम समजलं नसतं प्रियांनो. प्रभूचे आभार मानूया. या प्रकाशात प्रभू स्वतः प्रगट झाला. काय काय समावेश आहे या प्रगटीकरणामध्ये? तो स्वतः प्रगट झाला. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी शास्त्र प्रगट झाले, नियमशास्त्र प्रगट झाले, मोशे प्रगट झाला. मोशे तू प्रगट होऊ शकत नाही. तुझी इच्छा होती देवाला पाहायची. या पृथ्वीवर देवाचा प्रकाश आणि मुख पाहायची तुझी इच्छा होती. तू पाहू शकला नाही. परंतु ख्रिस्ताच्या अद्भुत गौरवाच्या द्वारे तुला ख्रिस्ताचा चेहरा प्रकाशित झालेला तू पाहिला. जुन्या करारामध्ये तू पाठ पाहिली, नवीन करारामध्ये तू चेहरा पाहिला. किती अद्भुत आहे प्रियांनो. ख्रिस्त त्याचा चेहरा तुम्हाला आणि मला दाखवतो प्रियांनो. मोशे त्याच्यामध्ये समावेश आहे. नियमशास्त्र ख्रिस्तामध्ये प्रगट होतं, परिपूर्ण होतं. दुसरा कोण दिसला है ना? त्याने स्वतःला प्रगट केलं, त्याने शास्त्राला प्रगट केले, त्याने संदेष्टा प्रगट केला. कोण तो संदेष्टा? एलिया.
अहो प्रियांनो, हे जे संदेश ते आहेत जुन्या करारातले सर्व संदेश संदेश प्रियांनो, भविष्यवाण्या ख्रिस्त केंद्रित आहे. जोपर्यंत ख्रिस्त येणार नाही संदेश त्यांनो, तुमच्या संदेश त्यांना काहीच अर्थ नाही. दानियाला, तुझ्या स्वप्नांचा अर्थाला काहीच अर्थ नाही जर ख्रिस्त येणार नाही, ख्रिस्त जर मरण पावणार नाही, ख्रिस्त जर उठणार नाही, तर तुझ्या सगळ्या संदेश वचनांना काहीच अर्थ नाही. किती अद्भुत आहे. सर्व भविष्यवाण्या, सर्व संदेश ते ख्रिस्तामध्ये आनंदित पावले, ख्रिस्तामध्ये सुखावले. का बरं? आम्ही सांगितलेले संदेश, प्रभूने देवाने आमच्याद्वारे दिलेले भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होत असलेले पाहत आहे. काय तो मोठा प्रकाश आहे, काय मोठं प्रगटीकरण आहे, काय समावेश आहे. त्याने स्वतःचं प्रगटीकरण दिलं, त्याने शास्त्राचं प्रगटीकरण दिलं, त्याने संदेश त्याचं प्रगटीकरण दिलं. एवढंच नाही प्रियांनो, स्वर्ग त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. स्वर्गातून अशी वाणी झाली. काय वाणी झाली? हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. ओ स्वर्गाचा प्रिय ख्रिस्त, स्वर्गाचा केंद्रबिंदू, प्रीतीचं परिपूर्ण त्या स्वर्गामध्ये असणारा ख्रिस्त, तो पिता म्हणतो माझा प्रिय आहे, तो फक्त माझा प्रिय आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, त्याचे तुम्ही ऐका. स्वर्ग प्रगट झालेले आहे, पित्याची वाणी प्रगट झालेली आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. किती अद्भुत आहे. एवढंच नाही प्रियांनो, हे सगळं अद्भुत प्रगटीकरण होत असताना 16व्या अध्यायामध्ये पाहिलं का तुम्ही? 16व्या अध्यायापासून ही प्रगटीकरण सुरू आहे. त्या 16व्या अध्यायामध्ये पेत्र प्रभूला म्हणाला, आपण तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. ओ धन्य पेत्रा तू, आजपासून तुला केफा, तो त्याला पेत्र म्हणला. अहो ते संत प्रगट झाला, त्याच्यामध्ये ती मंडळी प्रगट झाली. 21 वचनामध्ये तेव्हापासून प्रभूने त्याच्या दुःख सहनाबद्दल सांगणं कशा प्रकारे प्रगट केलेलं आहे. काय सुंदर आहे. आणि काय बोलत आहे या रूपांतराच्या पर्वतामध्ये, काय बोलत आहे? हे प्रभूच्या निर्गमाबद्दल बोलत आहे, प्रभूच्या दुःख सहनाबद्दल बोलत आहे. काय सुंदर त्यांचं संभाषण आहे. आणि शेवटी गोष्ट मी हे सांगून बंद करतो प्रियानो. आम्ही पहिली गोष्ट पाहिली, शिष्य पाहिले. कोणाला प्रगट केलं? शिष्याला. मोठं प्रगटीकरण, मोठी जबाबदारी. कुठं प्रगटीकरण केलं? उच्च स्थानी प्रगटीकरण केलेलं आहे प्रियानो. सैतान जग दाखवतो, प्रभू त्याच्या स्वतःचं प्रगटीकरण देतो. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, समय पाहिला. कधी केले? 6 दिवसानंतर. 7वा दिवस परिपूर्णता, ख्रिस्तामध्ये असणारी परिपूर्णता. सर्व काळ, सर्व युग ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणार आहे. प्रभूचे आभार मानूया, आमेन म्हणूया प्रियांनो. काय सुंदर तो दिवस असणार आहे. चौथी गोष्ट, काय प्रगट आहे, काय समावेश आहे त्याच्यामध्ये? स्वतः ख्रिस्त प्रगट झाला, शास्त्र म्हणजे मोशे त्या प्रकाशामध्ये प्रगट झाला, संदेश प्रगट झाला, स्वर्ग प्रगट झाला, त्यांचं संभाषण प्रगट झालेलं आहे. अगोदरच्या अध्यायामध्ये मंडळी प्रगट करण्यात आलेली आहे, संत प्रगट झालेला आहे पेत्राच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. हे सगळं असताना 5वा मुद्दा, तिथं एक शिक्षा आहे. ज्यावेळेस प्रभू अद्भुत प्रकारे स्वतःचं प्रगटीकरण देत आहे, पेत्र काहीतरी बोलला, आपणासाठी एक, आपणासाठी एक, आपणासाठी एक. ह्याचा अर्थ काय? सेल्फ इंटरप्रिटेशन करायला गेला. देवाचं इंटरप्रिटेशन, देवाचं प्रगटीकरण हे दिलेलं आहे, देवाने करून ठेवलेले आहे. आज अनेक जण देवाच्या वचनाचं भेळ मिसळ करतात, सगळं मिसळलेलं आहे. आणि स्वतःचे तर्क वितर्क स्वतःच्या फायदेसाठी आम्ही ज्यावेळेस त्याचं प्रगटीकरण करतो, तर काय आहे? तिथं शिक्षा आहे. तो तोंडावर पडला. तोच नाही, ते तिघ तोंडावर पडले. बोलला एकच, पण परिणाम तिघांवर झाला. याचा अर्थ किती आहे? आज प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो, देवाच्या वचनाचं योग्य फोड करून, योग्य प्रगटी करून मंडळीला भरवणं तुमची माझी जबाबदारी आहे, नाही तर शिक्षा आहे प्रियांनो. आणि त्या शिक्षाला तुम्हाला मला सामोरं जाता येत नाही. ही आम्ही 5वी गोष्ट पाहिली. 6वी गोष्ट, शेवट काय झाला त्याचा? ओ त्यांना कोणीच दिसला नाही. प्रभूने त्यांना स्पर्श करून उठवलं. येशू शिवाय त्यांना कोणीच दिसला नाही. म्हणजे मोशे नव्हता का तिथं? एलिया नव्हता का? हो आहेत ते, पण ते ख्रिस्तामध्ये समाविलेले आहेत. आता मोशे दिसला नाही, आता संदेश ते दिसले नाहीत, आता फक्त ख्रिस्त दिसलेला आहे. पिता, मोशे, एलिया हे सगळे ख्रिस्तामध्ये आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे प्रगटीकरण अद्भुत आहे प्रियानो. प्रभू आम्हाला तिथे घेऊन जाणार आहे. याचा अनुभव आम्ही या जगामध्ये घेत आहोत. पण विचार करा, काय तो गौरवी दिवस असणार आहे प्रियानो. किती अद्भुत असणार आहे. गौरवशाली, गौरवयुक्त असणारी त्याची मंडळी आज पृथ्वीवर आहे. आणि आज मंडळीच्या द्वारे तो त्याचं प्रगटीकरण करतो. का बरं? का बरं? इफिसकाराच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, युगादी कालचा संकल्प आहे ना, त्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि तो पूर्ण व्हावा म्हणून मंडळीच्या द्वारे स्वर्गातील जे अधिपती आहे, अधिकारी आहे, त्यांना हे ज्ञान प्रगटीकरण समजावं.
आज मंडळीवर एक मोठी जबाबदारी आहे. प्रभूचे आभार मानूया.